नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक पूर्णतः नष्ट झाले. त्यानंतर राज्य सरकारने प्रति हेक्टरी 35,000 रुपयांच्या अनुदान दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील असं जाहीर केलं. पण आता दिवाळी मध्यावर आली असली तरी अद्यापही कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर 1 रुपयाचं अनुदान देखील जमा झालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांची ही दिवाळी काळी दिवाळी असल्यानं काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवला आहे. चटणी भाकरी खात आणि शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर येणाऱ्या काळात या सरकारला शेतकरी चांगलाच धडा शिकवतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. एकीकडं आज आपत्ती महाराष्ट्रामध्ये भरपूर आली. मी परंडा तालुक्यातून येतोय. माझ्या गावात माझी स्वतःची शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे. परंतु शासनाने जी जाहीर केलेली मदत आहे ती तर तत्पुरती होतीच, परंतु तीही दिलेली नाही. आणि आज दिवाळीचा सण शेतकऱ्यांना दुर्दैवाने गोड दिवाळी करण्याऐवजी ते दिवाळीमध्ये उपाशी राहत आहे. म्हणून आम्ही त्यांच्या वतीने त्यांचा आक्रोश हा शासनापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आम्ही आज पिठला भाकरी खाऊन या काळी दिवाळी आम्ही साजरी करत आहोत. आणि शासनाला दाखवत आहे की शेतकऱ्यांची अवस्था काय, आपण ह्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काळी दिवाळी प्रदेश काँग्रेस कार्यालयाने दिलेलं आम्ही आंदोलन केलं आहे. मेन स्ट्रीम मीडिया, प्रेस मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांच्या बोलण्यावर नसतं वस्तुस्थितीचा विपर्यास केला जात आहे. मी स्वतः शेतकरी आहे. मला 1ही रुपया आलेला नाही. मी जबाबदारीने बोलतो. मी स्वतः शेतकरी आहे. माझे शेताचे पंचनामे झालेत. मलाच नाही मिळालं तर बाकीच्याला काय मिळालं असेल हा स्पष्ट आहे. आणि त्यांना नेहमी बोलायची सवय, जे खरं असेल त्याला दाबून त्यांचं असत्य पसरवायचं त्यांची नेहमीची सवय. राहुलजी ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतात त्याची उत्तर भाजपाला देतात. जनतेने काय विचारलं की त्यांना प्रश्न विचारू नये. आणि हे मात्र विरोधी पक्षात असताना खोट्या नाट्या तो त्यांचा मुंबईचा किरीट सोमय्या ज्यांच्यावर आरोप केले ते म्हणले आता आमच्याकडे आले सुधारलेच बनले. म्हणजे त्यांच्या भाजपमध्ये गेले. भाजप ही वॉशिंग मशीन झालेली आहे. कितीही पाप करा, कितीही भ्रष्टाचार करा, त्यांच्याकडे गेले की ते पावन होतात आणि ते पाक होऊन जातात. अशा प्रकारे त्यांचं राज्य चालू आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, डीएनए मराठी, परभणी. डीएनए मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बदला, जग बदलेल.